मंचावर उपस्थित सोलर ग्रुपचे चेअरमन श्री सत्यनारायण नुवालजी, बीओजीचे चेअरमन जी.डी. यादव सर, वाइस चांसलर डॉक्टर अतुल वैद्य, चेअरमन लिट्टा श्री माधव लाभे, प्रिन्सिपल ॲडवायझर मोहन पांडे, सेक्रेटरी उत्कर्ष खोपकर, डॉक्टर चैतन्य सिंह, एग्जीक्यूटिव डायरेक्टर झायडेक्स, श्री राकेश गुप्ता, ग्लोबल एल्युमनाय मीट हेड अरुण लांजेवार, श्री राकेश गुप्ता, आणि या ठिकाणी ज्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे असे जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी प्रोफेसर डॉक्टर R.L. सोनालीकर, प्रोफेसर श्री अरुण दांडेकर, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड ज्यांना दिलाय श्री दीपक लावळे, ज्यांना ज्युएल्स ऑफ LIT असा अवॉर्ड दिलाय त्या श्रीमती नीरा चंदना, डॉक्टर सुगंधा गारवे, श्री कीर्ती गणोरकर, श्री R.G. कृष्णन, श्री अमित सिन्हा, यूथ आयकॉन अवॉर्ड ज्यांना दिलाय ते श्री चिंतन शाह, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी ॲन्युअल प्रोग्राम्स ऐकले असतील, ॲन्युअल एल्युमनाय मीट ऐकली असेल, ॲन्युअल गॅदरिंग ऐकलं असेल, पण पहिल्यांदा तुम्हाला ॲन्युअल गेस्ट पाहायला मिळतोय. याचं कारण दरवर्षी मीच या कार्यक्रमाला येत असतो. सो नाव आय हॅव बिकम ॲन्युअल गेस्ट ऑफ लिट्टा. पण मला अतिशय आनंद आहे की या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी वी सेलिब्रेट आवर एल्युमनाईज अशा या एका चांगल्या कार्यक्रमात येण्याची मला वारंवार आपण संधी दिली. आणि खऱ्या अर्थानं जी.डी. यादव सरांनी जे सांगितलं की कुठलीही संस्था ही तिच्या इमारतीने ओळखली जात नाही, तर ती तिच्या ॲल्युमनाईजने ओळखली जाते. आणि आज LITने समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे जे ॲल्युमनाईज तयार केले आहेत, मला असं वाटतं की हीच खऱ्या अर्थानं LITचं ची सफलता आहे, हे LITचं यश आहे. आणि या ग्लोबल ॲल्युमनाय मीटच्या माध्यमातून एक प्रकारे हा जो काही LITचा बृहत परिवार आहे त्या परिवाराला एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी होत असतं. मला अतिशय आनंद आहे की गेल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी हे स्वप्न बघितलं होतं की LITला एका स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला पाहिजे, आणि तो दर्जा देखील मिळाला. आता हळूहळू त्याला अनुरूप अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करणार आहोत. आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं आज LIT युनिव्हर्सिटी ही या ठिकाणी शेप घेते. आपल्याला कल्पना आहे की आज खऱ्या अर्थानं ज्या वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होते आहे, विस्तारित होते आहे, या अर्थव्यवस्थेला एक ग्लोबली केपेबल अशा प्रकारच्या मानव संसाधनाची, ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता पूर्ण करायची असेल तर आमच्या इन्स्टिट्यूशन्सही आम्हाला ग्लोबली कॉम्पिटंट करावे लागतील. आणि विशेषतः माझं देखील हेच मत आहे की ग्लोबली कॉम्पिटंट अशा प्रकारच्या जर इन्स्टिट्यूशन्स बिल्ड करायच्या असतील तर त्यांचे हातपाय बांधून आपण त्या तयार करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीकरता कोणाकडे तरी पाहायचं आहे, कोणाची तरी परमिशन घ्यायची आहे,
अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूशन्स बिल्ड होत नाहीत. इन्स्टिट्यूशन्स जर बिल्ड करायचे असतील तर त्यांना ऑटोनॉमी द्यावी लागते, त्यांना फ्लेक्झिबिलिटी द्यावी लागते, त्यांना उडण्याची संधी द्यावी लागते. मी नेहमी असं म्हणतो की आपली जी सगळी सरकारी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये 700-800 कॉलेजेस आहेत, ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत. त्यामुळे एकीकडे आपल्याला शिक्षणाचा विस्तार त्या माध्यमातून होताना दिसतो, पण जी गुणवत्ता आवश्यक आहे ती गुणवत्ता मात्र येताना दिसत नाही. कारण आपण सेटअप असे तयार केलेले आहेत की अनेक वेळा एखादा करिक्युलम हा आत्ताच्या जॉब मार्केटला काय हवं आहे किंवा आत्ताच्या इकॉनॉमीला काय हवं आहे याचा विचार करता करता ती बदलण्याकरता इतका वेळ जातो की तोपर्यंत तोही विषय ऑब्सोलीट झालेला असतो आणि काही नवीन तत्त्व ही त्या क्षेत्रामध्ये तयार झालेली असतात. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये जेव्हा 2014ला मी मुख्यमंत्री आलो आणि त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याकडच्या ज्या चांगल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत यांना आपल्या युनिव्हर्सिटीतनं मुक्त करून त्यांना स्वायत्तता आपल्याला कशी देता येईल, जेणेकरून त्यांच्या कॅपेबिलिटीज ते बिल्ड करतील आणि जी आवश्यकता आत्ता अर्थव्यवस्थेची आहे, जी आवश्यकता एक प्रकारे ग्लोबली कॉम्पिटंट ह्युमन रिसोर्स तयार करण्याकरता आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या इन्स्टिट्यूशन्सला करता येतील. आणि म्हणूनच LIT सारखी इन्स्टिट्यूट जी खरं म्हणजे अतिशय केपेबल इन्स्टिट्यूट होती, पण कुठेतरी मला असं वाटतं की जोखडामध्ये अडकलेली होती, तिला मोकळं करण्याचं काम हे आपण केलं. आणि आज मला विश्वास आहे की आता ज्या प्रकारे LITचा विकास होतो आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये LIT आज काम करते आहे, त्यातनं निश्चितच पुढच्या काळामध्ये अधिक चांगला ह्युमन रिसोर्स हा तयार करण्याचं काम या ठिकाणून होईल. आज आमचे झायडेक्सचे जे लोक आहेत त्यांनी अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी मांडली आणि विशेषतः नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती हा जो विषय आहे या विषयावर त्यांनी केलेलं काम देखील या ठिकाणी मांडलेलं आहे. मला असं वाटतं की ही अतिशय काळाची गरज आहे, कारण आज आपण पाहतो आहोत की वातावरणातल्या बदलामुळे शेतीवर झालेला जो परिणाम आहे यामुळे शेतीची जी काही इनपुट कॉस्ट आहे ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि मार्केट मात्र जे आहे ते ग्लोबली मॅनेज होतं. त्याच्यामुळे त्याचे जे काही दर आहेत हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि म्हणून अनेक वेळा इनपुट कॉस्ट जास्त आहे आणि त्या मनाने रिअलायझेशन जास्त नाही आहे. ही एकीकडे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स वापरतो आहोत की त्याच्यातनं आपल्या जमिनीची पोत खराब होते आणि कदाचित अगदी ज्याला आपण विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य किंवा भाज्या देखील आपण खातो आहोत. आणि म्हणून एक महाराष्ट्र सरकारने देखील आता नॅचरल फार्मिंगचं मिशन हातामध्ये घेतलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये किमान 25 लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नॅचरल फार्मिंगसाठी आणायची आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये झायडेक्स असेल किंवा LIT सारखे इन्स्टिट्यूट्स असतील, या खूप चांगल्या पद्धतीनं या अडचणी समजून त्याच्याकरता आपल्याला काय बदल केला पाहिजे त्या संदर्भातली कारवाई करू शकतील. आणि मगाशी मला अतिशय आनंद आहे की या संदर्भातलं एक कमिटमेंट LITने व्यक्त केलेलं आहे. सो आम्ही नक्कीच जी याच्यामध्ये जे काही आपलं कमिटमेंट आहे, आपल्या कमिटमेंटचा लाभ महाराष्ट्र सरकार निश्चित करून घेईल आणि आमच्या मिशनमध्ये आम्ही LITलाही समाविष्ट करून घेऊ आणि झायडेक्सलाही समाविष्ट करून घेऊ आणि त्यातनं निश्चितच आपण जी काही एक नॅचरल फार्मिंगचं कडे आपल्याला जे काही वळायचं ते वळण्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहतोय की विशेषतः आपण जर बघितलं तर पुढच्या काळामध्ये एनर्जी ट्रान्झिशन आणि ग्रीन जॉब्स या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या होणार आहेत. मला असं वाटतं की जसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार करून ज्या प्रकारे नेचर ऑफ जॉब हा बदलतो आहे
त्यासोबत विशेषतः सस्टेनेबिलिटीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी आहे, त्याच्या माध्यमातून जो काही एक प्रकारे ग्रीन जॉब्स क्रिएट होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटतं की पूर्वीपेक्षाही जास्त संधी आज LIT सारख्या इन्स्टिट्यूशनला आहे. कारण या सगळ्या एनर्जी ट्रान्झिशनमध्ये, ग्रीन जॉब्स क्रिएशनमध्ये, सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये सर्वात जास्त मला असं वाटतं की इनोव्हेशन हे जर कोणी आणू शकत असेल तर त्या LIT सारख्या इन्स्टिट्यूशन्स आणू शकतात. आणि आज आपण हे समजतोय की इनोव्हेशन इज द की. कारण कुठलंही इन्स्टिट्यूशन हे आता केवळ कुठला तरी एक पारंपरिक करिक्युलम घेऊन, एखादा कुठला तरी स्टॅटिक कोर्स घेऊन आता इन्स्टिट्यूशन्स या मोठ्या होऊ शकत नाही, तर इनोव्हेशनच्या आधारावरच त्या होऊ शकतात. ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत या इन्स्टिट्यूशन्सला इनोव्हेशनचं केंद्र व्हावं लागेल. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे एनर्जी ट्रान्झिशन होऊन राहिलं आहे, सर्क्युलर इकॉनॉमी इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होते आहे, आज अन्न प्रक्रियेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, या सगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं LIT काम करेल. आणि मला असं वाटतं की भारत ज्या वेगाने या सगळ्या क्षेत्रामध्ये आज इनोव्हेशन करतोय त्यात एक मोठा वाटा हा आपला देखील निश्चितपणे असणार आहे. आणि आज नुवाल साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं की हे खरं आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सर्व जी क्षेत्र आहेत समाजातली ती सर्व क्षेत्र आता बदलणार आहेत, किंवा नेचर ऑफ जॉब जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आणि असं कुठलं क्षेत्र नाही आहे. आता आम्ही मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याकरता एक सुरू केली. त्या मिशनच्या माध्यमातून मला ही खात्री आहे की आम्ही प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवू शकू, पेस्ट कंट्रोल चांगल्या पद्धतीने करू शकू. म्हणजे मागच्या काळामध्ये आम्ही एक ॲग्री हॅकॅथॉन घेतली तर त्याच्यामध्ये AIचा उपयोग करून इतके चांगले मॉडेल्स आपल्या सगळ्यात तयार केले की ज्यातनं खऱ्या अर्थानं पेस्ट कंट्रोल असेल किंवा ज्याला आपण अगदी चांगल्या पद्धतीनं प्रिसिशन फार्मिंग म्हणू शकतो, अशा प्रकारचे अनेक मॉडेल्स हे तयार झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण जे काही पुढे करतो त्याच्यामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज केमिकल टेक्नॉलॉजीमध्येही AI एक प्रकारे डिस्रप्शन आणू शकतं. अनेक गोष्टी ज्या आहेत अल्टिमेटली AI एक अशी व्यवस्था आहे, एक असं इंजिन आहे की ज्या गोष्टी आपण करतोय त्या गोष्टी AI करणार आणि त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे. AIने येऊन काही म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सला AI काही मारून टाकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. पण एक बेसिक अशा प्रकारचं आपल्याला एक अधिष्ठान हे AIच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यातनं पुढे त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता जे काही आपण LITमध्ये नवीन प्रयोग करतो त्याच्यामध्ये विशेषतः AIचं ॲडॉप्शन करण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक हे हातामध्ये घेणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट सांगताना आनंद वाटते की आत्ताच सत्या नडेला हे महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, मुंबईला येऊन गेले आणि त्यांनी बोलताना हे सांगितलं की आज AIमध्ये तसे थोडे मागे आहोत, काही कंट्रीज आपल्यापेक्षा पुढे गेले आहेत, पण त्यांनी सांगितलं की आत्ता जे काही ट्रेंड्स त्यांना दिसत आहेत त्या ट्रेंड्समध्ये 2030 साली जगातली बिगेस्ट AI डेव्हलपर कम्युनिटी ही भारतातली असेल, भारत त्याला लीड करेल. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही सगळं डिस्ट्रप्शन त्याचा आत्तापासनं जर आपण आपल्या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थामध्ये त्याचं ॲडॉप्शन आपण जर केलं तर मला असं वाटतं की एक ग्लोबल कॉम्पिटंट अशा प्रकारचा जो वर्कफोर्स आपल्याला तयार करायचा आहे तो तयार करताना आपल्याला निश्चितपणे त्या माध्यमातून एक मोठा फायदा मिळेल. आज मी खरं म्हणजे जे काही या ठिकाणी सगळे एल्युमनाय आले आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी आपण जर बघितलं तर आपल्या जीवनाचा जो काही एक सायकल आहे हे असंच आहे की कोणीतरी समोर येतं आणि एखादी व्यवस्था उभी करतं, त्या व्यवस्थेतनं आपल्याला लाभ होतो. डी लक्ष्मीनारायण यांनी खऱ्या अर्थानं जे काही त्या काळामध्ये ग्रँट्स दिल्या, त्यांनी जी काही मदत केली त्यातनं इतक्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या, त्यातनं मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. अशा अनेक लोक या व्यवस्था उभ्या करतात, त्या व्यवस्थेतनं आपण लाभान्वित होतो. आणि म्हणून हे आवश्यकही आहे की जर समाजाने उभ्या केलेल्या व्यवस्थेतनं लाभान्वित होऊन आपण कुठेतरी आपल्या जीवनात एस्टॅब्लिश झालो आहे, आपण सफल झालो आहे, तर सफल झाल्यानंतर
आपणही समाजाला परत करण्याचा विचार केला पाहिजे आणि ते परत करण्याकरता त्या इन्स्टिट्यूशन्स अजून चांगल्या कशा बिल्ड होतील, त्या इन्स्टिट्यूशन्स येणाऱ्या पिढ्यांकरता, पिढीने म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो, तर आपण येणाऱ्या पिढीला होत याचाही विचार करणं हे मला असं वाटतं महत्त्वाचं असतं. आणि असं काही ॲल्युमनाय माध्यमातनं खऱ्या अर्थानं हाच विचार होतो. आज मी बघितलं की LIT मध्ये मागच्या काळात आपले जे ॲल्युमनाईज आहेत यांनी LITच्या विकासामध्ये खूप मदत केली. वेगवेगळ्या प्रकारचे लॅब्स तयार केल्या, कोणी अजून काही त्या ठिकाणी क्लासरूम्स तयार केल्या, कोणी सोलरचे त्या ठिकाणी जनरेशनच्या संदर्भात मदत केली. तर अशा पद्धतीनं ही इन्स्टिट्यूशन बिल्ड करण्याकरता, आणि परत यादव सर जे म्हणाले ते मी त्याचं आय वूड लाईक टू इको, की अशा इन्स्टिट्यूशन या सरकारच्या भरोशावर कधीच बिल्ड होत नाही. सरकार फार तर व्यवस्था उभी करून, सरकार फार तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतं, पण या संस्था त्यातला जिवंतपणा हा माणसांना आहे. आणि ती जिवंत माणसं म्हणजे इथल्या फॅकल्टीज आहेत, ती जिवंत माणसं म्हणजे इथले स्टुडंट्स, आणि ती जिवंत माणसं म्हणजे इथले ॲल्युमनाईज आहेत. हे सगळे एकत्रित येऊन या संस्था एक नवीन रूप आणि एक नवीन जीवन देऊ शकतात. तर मला असं आहे की या ॲल्युमनाय मीटच्या माध्यमातून हा एक संदेश LITच्या परिवारापर्यंत पोहोचेल आणि पुढच्या काळामध्ये LITच्या अधिक विकासाकरता आपण सगळे चांगल्या पद्धतीनं प्रयत्न कराल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि या सगळ्या आपल्या प्रयत्नामध्ये मी ॲन्युअल गेस्ट असल्यामुळे नेहमीच येऊन त्यावेळी किती प्रगती झाली आहे ही बघण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.